आरोपानंतर दिल्लीमधली स्थिती बदलली असे या ठिकाणी पाहायला मिळतं। आपवर झालेले घोटाळ्यांचे आरोप, तुरुंगवारी यामुळे दिल्लीकरांनी आपला देखील नाकारला असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्या विधानसभेतला भाजपचा परफॉर्मन्स बघता भाजपने 33 अधिकच्या जागा या निवडणुकीत मिळवलेल्या आहेत। 33 जागांचा फायदा भाजपला या निवडणुकीत होताना दिसतोय। एकूण जागा आहेत भाजपच्या सध्या 31 आणि आप 29। दिल्लीत भाजपकडून जल्लोषाला सुरुवात देखील झालेली आहे। कार्यालयात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमतात। त्या भ्रष्टाचार मुक्त शासन आणि पारदर्शी कारभार हेच आश्वासन देऊन आपने 2 वेळा या ठिकाणी स्वबळावर सत्ता स्थापन केली होती, मात्र तिसऱ्यांदा त्यामध्ये आपला यश आलेलं नाही आणि घोटाळ्यांचे झालेले आरोप हे कुठेतरी आपला भारी पडलेत आणि त्यामुळे आप 29 जागांवर या ठिकाणी थांबले आहेत। तर भाजप या ठिकाणी पहिल्यांदाच 33 जागा अधिकच्या मिळवून दिल्लीमध्ये सत्तेत येताना पाहायला मिळते। एक मुद्दे केंद्रस्थानी होते या निवडणुकीच्या, तो म्हणजे आपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून केले जात होते आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह 4 नेत्यांना मंत्र्यांना तुरुंगात देखील जावं लागलेलं होतं वेगवेगळ्या आरोपांमुळे आणि तुरुंगातून आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिलेला होता। अनेक मुद्दे होते, त्यामुळे कदाचित हेच मुद्दे भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसतात आणि मतांमध्ये ते परावर्तित झालेले आहेत आणि त्यामुळे 41 जागांवर भाजपने मुसंडी मारलेली। नक्कीच आणि भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आप कुठेतरी डिफेन्सिव्ह मोडमध्ये सुद्धा होती। केजरीवालांकडून शेवटच्या टप्प्यामध्ये जो प्रचार झाला त्याचा देखील परिणाम या मतदानावर झालेला पाहायला मिळतो। आपच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग लागलेला आहे। कलानुसार 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार आहे। 1993च्या निवडणुकीत 49 जागांसह भाजपने दिल्लीची सत्ता काबीज केली होती आणि त्यानंतर सुषमा स्वराज यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं होतं आणि 3 मुख्यमंत्री भाजपचे त्यानंतर झालेले होते। त्यानंतर 27 वर्षानंतर भाजपचा वनवास आता संपताना दिसतोय। तर हरियाणाचं भाजप सरकार यमुनेमध्ये विष मिसळत आहे असा प्रचार केजरीवाल यांच्याकडनं करण्यात आला होता, तर तो देखील या ठिकाणी आपला एक मोठा फटका बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जाट आरक्षणाचा मुद्दा केजरीवाल यांनी घेतला होता, मात्र जाटांची संख्या असलेल्या मतदारसंघात देखील आपचे उमेदवार पिछाडीवर आहेत। भाजप 41, आप 29 जागांवर आघाडीवर। तर पैकी 70 जागांचे कौल आता हाती आलेले आहेत। भाजपने 41 जागांपर्यंत मुसंडी मारलेली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा भाजपचा जोरदार परफॉर्मन्स म्हणावा लागेल, कारण 33 जागांची भर भाजपकडून पडलेली आहे। 29 जागांवर आपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत, तर भाजपचे 41, काँग्रेस 0। त्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आतापासूनच जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तर तिथे नवी दिल्ली मतदारसंघामध्ये अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर असल्यामुळे आपमध्ये मात्र पुन्हा एकदा याचं टेन्शन वाढलेलं आहे। तिथे आपच्या मुख्यमंत्री असलेल्या आतिशी या देखील पिछाडीवर आहेत, तर जंगपुरामधून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे मनीष सिसोदिया मात्र आता आघाडीवर आहेत। तेवढाच एक आपला दिलासा। दुसरीकडे अरविंद केजरीवाल आणि आतिशी या दोन्ही मतदारसंघात मात्र अटीतटीची लढत होताना बघायला मिळत आहे। तर हे दोन्ही नेते पराभवाच्या वाटेवर असले तर मात्र आप नेतृत्वावर काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि नेतृत्व बदलाची शक्यता देखील नाकारता येत नाही। तर 2020च्या तुलनेमध्ये भाजपला 33 जागांचा आणखी अधिकच्या जागा मिळालेल्या आहेत, तर 2020च्या तुलनेमध्ये आपच्या 33 जागा मात्र घटलेल्या आहेत। 2020 मध्ये आप 62 जागांवर होती आणि भाजप 8, मात्र भाजपनं मोठी मुसंडी या 5 वर्षांमध्ये मारलेली आहे। 8 वरून थेट 41 जागांवर भाजपने आता आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे मोठा विजय भाजपच्या पदरात पडताना दिसतोय। दिल्लीमध्ये 41 जागांसह भाजप उमेदवार आता आघाडीवर आहे। 36 हा बहुमताचा आकडा आहे आणि भाजपला जागा मिळताना दिसत आहेत सध्या 41, त्यामुळे स्पष्ट बहुमत भाजपला दिल्लीकरांनी दिलेलं दिसतंय। हरियाणा